रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून दुसरी बाजू नावाची कथा। परवा मला एका गृहस्थांचा फोन आला। तो महानगरमधला लेख तुम्ही लिहिलाय ना, तो बाप मुलाला आपल्या मनासारखं वागायला लावतो ते चित्र होतं बघा। एक तरुण मुलगा पांगुळगाड्याला धरून उभा आहे असं। हां, गिव्ह हिम अ चान्स। त्याच्याच संबंधात मला काही बोलायचंय तुमच्याशी। येऊन भेटलो तर चालेल का? मी होकार दिला। भेटीची वेळ ठरवली। त्याप्रमाणे ते गृहस्थ भेटायला आले। अंगात करड्या रंगाचा सफारी सूट, मनगटावर रुंद सोनेरी पट्ट्याचं घड्याळ, उजव्या हाताच्या 3 बोटात अंगठ्या, किंचित सैल बांधा। ते मध्यमवयीन गृहस्थ पक्के बिझनेसमन दिसत होते। बसा ना, मी म्हटलं। फार वेळ घेणार नाही मी आपला, असं नम्रपणे म्हणत ते खाली बसले। 10-1 मिनिटं आरामात बसा आणि स्वस्थपणे बोला, मी म्हटलं। तुमच्या त्या लेखात मुलाने कुठली लाईन घ्यावी हे बापच ठरवतो। त्या मुलाच्या इच्छेविरुद्ध हो, अशी पुष्कळ मुलांची घुसमट झालेली पाहिली आहे मी। वडिलांच्या अपेक्षा पुऱ्या करता करता त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व पार खच्ची होऊन जातं। आता माझा स्वतःचा अनुभव सांगतो। मी अगदी गरीब कुटुंबात लहानाचा मोठा झालो। आमचे वडील स्वातंत्र्य सैनिक, सतत तुरुंगाच्या आत बाहेर। 5 भावंड आम्ही। आईने नर्सिंग करून आम्हाला वाढवलं। बहिणींची लग्न करून दिली। भाऊ जेमतेम शिकले आणि मिळतील त्या नोकऱ्या पत्करून जमेल तसा संसार करायला लागलो। माझं शिक्षण त्यांच्या इतकंही झालं नाही। मग मला नोकरी कोण देणार? इकडे तिकडे उन्हाळ्यात राहिलो। मुलगा वाया गेला असं सर्वांनी ठरवलं। नाईलाजाने मी एका बुटाच्या दुकानात नोकरीला राहिलो। बुटाची खोकी काढून द्यायच्या कामावर। ते करताना मालकाची मर्जी सांभाळली। त्याने सेल्समन केलं। बूट दाखवता दाखवता मला बुटांची खूप माहिती झाली। आमचा मालक चांगलाच कर्तबगार होता। तो जे काय नवीन सापडेल ते अंगावर घ्यायचा। 3 नव्या कंपन्यांच्या एजन्सीज त्याने घेतल्या। त्यातल्या एकीसाठी कंप्लीट वेगळं दुकान काढलं आणि ते मला चालवायला दिलं। मी साधारण 35चा होतो त्यावेळेस लग्न झालं होतं। पाठोपाठ 2 मुलगेही झाले होते। वा, खोकी काढून देण्यापासून चक्क दुकान चालवण्यापर्यंत मजल मारलीत तुम्ही, मी कौतुकाने म्हटलं। 5 वर्षात मी स्वतःचं दुकान काढलं। माझ्या कौतुकाने प्रोत्साहित होत गृहस्थ सांगू लागले, गेल्या 20 वर्षात ते खूप वाढवलं। वार्षिक टर्नओव्हरमध्ये मुंबईतल्या बुटांच्या दुकानात त्याचा 5वा नंबर लागतो। म्हणजे बघा, मुलगे दुकानावरच असतात का तुमचे? एक MSc झाला, दुसरा MCom। दुकानावर येऊन जाऊन त्यांनाही या लाईनची चांगली माहिती झाली। मुलं इंटरेस्ट घेतात म्हणून मी मॅन्युफॅक्चरिंगही सुरू करायचं ठरवलं। वर्सोव्याच्या बाजूला एक जागा घेतली आणि लहानशी फॅक्टरी काढली। सगळ्या प्रिलिमिनरीज ठरवून प्रोडक्शन सुरू करायला आणि फॅक्टरी स्थिरस्थावर व्हायला 3-4 वर्ष लागली। 2 वर्षापूर्वी माझा धाकटा मुलगा स्वतंत्रपणे फॅक्टरी सांभाळायला लागला। दुकान मात्र माझ्या एकट्यावर पडलं। का? थोरला मुलगा, तो पहिल्यांदा दुकानात खूपच इंटरेस्ट घ्यायचा, पण त्याचं लग्न झालं आणि त्याची डॉक्टरीन बायको म्हणाली की आपण मेडिकल क्लिनिक सुरू करूया। ते डोक्यात घेतल्यावर साहजिकच त्याचं दुकानाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं। मग मीच त्याला म्हटलं, तुला दुकान सांभाळायचं असेल तर क्लिनिकचा विचार काढून टाक डोक्यातून। त्याने उलटं केलं, दुकानाशी संबंध सोडला। 3-4 महिन्यांपूर्वी त्याचं क्लिनिक सुरू झालं। त्याची गडी बसायला आणखी 2-3 वर्ष लागतील। बरं, निदान दुसरा मुलगा तरी तुमच्या हाताशी आहे असं मला वाटायचं। म्हटलं, फॅक्टरी आणि दुकान आम्ही दोघं सांभाळू। थोरल्याला खुशाल जाऊ दे वेगळ्या लाईनला। पण गेल्या वर्षी धाकट्याने काय मनात घेतलं, त्याने मला न सांगता पत्रव्यवहार करून अमेरिकेतल्या एका बिझनेस कोर्सला ॲडमिशन घेऊन टाकली। मला कळलं तेव्हा मी आश्चर्यचकित
तर झालोच, पण त्याने हे करताना मला विश्वासात घेतलं नाही, यामुळे किंचित दुखावलोही. मी म्हटलं त्याला तसं तर म्हणतो, डॅडी मलाच खात्री नव्हती. मला अमेरिकेच्या बिझनेस स्कूलमध्ये ॲडमिशन मिळेल याची. यावर मी काही बोललो नाही, पण त्याची मम्मी काहीतरी बोलली वाटतं. तशी तो 2 दिवसांनी मला म्हणाला, डॅडी माझ्या जाण्याने इथे प्रॉब्लेम्स होणार असतील तर मी कॅन्सल करतो अमेरिकेला जायचं. तुम्ही काय म्हटलंत? मी काय म्हणणार? मी काही तुमच्या त्या लेखातल्या बापासारखा हटवदी नाही. खरं तर माझ्या मनात फार येत होतं की त्याला थांबवावं. तसा तो त्या फॅक्टरीत चांगला सेटल झाला होता. लोक आपणहून येऊन मला सांगता की तुमचा छोकरा एवढ्या लहान वयात स्वतः निर्णय घेऊ शकतो. त्याचा कामाचा उरकही जबरदस्त आहे. इतक्या थोड्या दिवसात त्याने फॅक्टरीतल्या कामाला अशी शिस्त लावली आहे की वर्ष 2 वर्षात तुमचं प्रोडक्शन दुप्पट होईल. हे ऐकलं की मला आजवर इतक्या खस्ता खाल्ल्या त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं. आपल्यानंतर आपला व्यवसाय चालवायला मुलगा तयार झालाय याचं समाधान काही औरच असतं. हे समाधान माझ्याकडून काढून घेऊ नकोस असं मुलाला सांगावंसं वाटलं, पण मी विचार केला तो स्वतःचा नाही, त्याच्या समाधानाचा. म्हटलं डोंट वरी, इथले प्रॉब्लेम्स सोडवायला मी आहे. तुला अमेरिकेला जायचं असेल तर खुशाल जा, पण इथे बिझनेस मॅनेजमेंट शिकून आला तरी तो तुमच्या उपयोगी पडू शकेल काही वर्षांनी. ते गृहस्थ म्हणाले. तो म्हणतो मी कन्सल्टिंग लाईनमध्ये जाणार, म्हणजे बिझनेस कसा करावा याचा सल्ला दुसऱ्यांना देणार, स्वतः बिझनेस करणार नाही. पत्रातून बऱ्याच वेळा लिहितो तो. हे परत आल्यानंतर मी त्याला बिझनेस करायला सांगू नये म्हणून आधीच स्वतःचा हेतू स्पष्ट करतोय. तुम्ही समजूतदारपणा दाखवलात याविषयी दुवा देत असेल तो तुम्हाला. नुसता दुवा देऊन काय उपयोग? त्याचा त्याला स्वतःला काही फायदा आहे का? इथे तो इतक्या लहान वयात सेटल झाला होता. आता तिथे 4 वर्ष शिकणार, तेही एखाद्या वर्षी नापास बिपास झाला नाही तर. पास झाल्यानंतर तो सावकाशीने सेटल होणार. म्हणजे किती वर्ष झाली? दुसरं असं बघा, मी मुलांना हवी ती क्षेत्र निवडून दिली, पण माझं काय? मी रक्ताचं पाणी करून वाढवलेल्या या धंद्याचं काय? आता मी 60ला आलो. इतर ठिकाणी नोकरीला राहिलो असतो तर एव्हाना रिटायर्ड झालो असतो, आणि इथे मात्र माझं काम दिवसेंदिवस वाढत चाललंय. 2 मुलं आहेत, ती धंदा टिकवतील असं म्हणून मी आजवर पसारा वाढवत नेला. आता अचानक या उतारवयात एकटं पडल्यानंतर मी काय करायचं हे तुम्ही मुलांशी डिस्कस करायला हवं एकदा. कशाला करायचं? त्यांना काय हे समजत नाही. मी बोलून दाखवणं म्हणजे त्यांच्यावर दडपण आणल्यासारखं होणार, आणि उगाच घरातल्या घरात कडवटपणा कशाला? मी बोललो तर ते मला विरोध करतील किंवा मी सांगतो ते करायला मनाविरुद्ध तयार होतील. दोन्हीपैकी काहीही करावं लागलं तरी त्यांचा माझ्यावर जन्मभर रागच राहणार. ते मला नकोय. खरं म्हणजे मुलांचं हे वागणं माझ्यापेक्षा माझ्या पत्नीच्याच मनाला अधिक लागलंय. खंत करून हल्ली ती वरचेवर आजारी सुद्धा पडायला लागलीये. असं व्हॉट अ पिटी. इतके दिवस आम्हा दोघांना आमच्या मुलांच्या बुद्धिमत्तेचा फार अभिमान होता. त्या दोघांनीही शेवटपर्यंत पहिला वर्ग कधी सोडला नाही असं मी सगळ्यांना गर्वाने सांगत असे, पण आता वाटतं की बुद्धिमान असल्यामुळेच त्यांना आपलं स्वतःचं वेगळं क्षेत्र शोधावंसं वाटलं. तसं ते म्हणतात सुद्धा. माझ्या तोंडावर नाही, पण इतर नातेवाईकांकडे म्हणतात. काय म्हणतात आम्हाला वडिलांचं काही नको, त्यांचा पैसा नको, त्यांचा धंदा नको, आम्ही आपल्या पायांवर उभे राहणार. मराठी बाणा आहे हा. मी म्हटलं महाराष्ट्र बुद्धिवंतांचा प्रांत आहे. प्रत्येकाला स्वतःची बुद्धी दाखवायची असते ना.
मग का घ्यावा त्यांनी वडिलांचा आधार? घेऊ नये. प्रत्येकानं लटपटत का होईना पण स्वतःच्या पायांवर उभं राहावं. अहो, पण या उभं राहण्यात प्रत्येकाची वर्ष किती फुकट जातात. आधी माझी उमर गेली धंदा उभा करण्यात. तोच यांनी पुढे चालवला असता तर यांना 20 वर्षांचा तयार धंदा आयता मिळाला नसता का? आता ते स्वतः परत नव्याने सगळं सुरू करणार म्हणजे त्यात त्यांची 15-20 वर्ष तरी जाणार. पुढे त्यांची मुलं आणखी बुद्धिमत्ता आणि स्वाभिमान दाखवण्यासाठी परत पहिले पाडे 55 घोकणार. म्हणजे घराण्यात कसलाही एक व्यवसाय वाढीला लागणार नाही. बुद्धिवंतांच्या पिढ्यानपिढ्या जन्माला येऊन सुद्धा आम्ही आपले व्यवसायात मागे ते मागेच. गुजराती, पंजाबी, सिंधी या लोकांमध्ये बघा, सगळं कुटुंबाच्या कुटुंब स्वतः वेगळं काही न करता पिढीजात व्यवसाय करतं. मग आपण म्हणतो यांनी महाराष्ट्रात येऊन धंदे ताब्यात घेतले आणि मराठी माणसाला उपरं केलं. मला आठवलं, मी जातो त्या सलूनचे मालक परवाच तक्रार करत होते. त्यांची 2 दुकानं होती पण आता त्यांच्यानं दगदग होत नाही. शिकली सवरलेली मुलं म्हणतात आम्हाला सलून चालवण्यात कमीपणा वाटतो. एक जण बँकेत लागला, दुसरा BPT मध्ये, तिसरा एका मिलमध्ये. अलीकडेच मालकांनी आपलं एक दुकान एका हैदराबादी माणसाला विकून टाकलं. त्याने लगेच तिथे एअर कंडिशन सलून सुरू केलं. त्याच्यातच थोडी जागा काढून त्याच्या भावाने ब्युटी पार्लरही सुरू केलं. दोघं मालकांच्या मुलांच्याच वयाचे आहेत पण त्यांना धंद्यात कमीपणा वाटत नाही. ते कॉलेजात शिकलेले नाहीत ना. मी फॅक्टरी विकून टाकायचा विचार करतोय. एखादा सिंधी पंजाबी ती विकत घेईल. माझ्याकडे आलेले गृहस्थ खिन्नपणे म्हणाले, चालवता येईल तितके दिवस मी दुकान चालवीन, मग तेही एखादा गुजराती विकत घेईल. माझा स्वतःचा मुलगा मात्र अमेरिकेहून शिकून येऊन बिझनेस कसा करावा यावर इतरांना व्याख्यान देईल. तर हा माझा अनुभव. बोला, ही दुसरी बाजू मांडाल तुम्ही तुमच्या सदरात? येस, मी म्हटलं, अवश्य मांडीन. कथा समाप्त.